बाकी गोष्टी बरोबर कळतात, पण आपल्या जबाबदाऱ्या कळायला वेळ लागतो हल्लीच्या पिढीला. तुमचा अजूनही तोच विषय चाललाय वाटतं. बास ना आता. आली. अरे कुठे होतीस? आज कामावर पण गेली नाहीस, तरी पण एवढा उशीर? चार इंटरव्ह्यूज दिले अख्ख्या दिवसभरात. किती ठरवलं ना की मला कबड्डीच खेळायची आहे म्हणून, तरी मला माहिती आहे मला नाही हे शक्य. पण स्वतःला जो त्रास होतो तो साधा व्यक्त सुद्धा करायचा नाही कधी. I'm sorry बेटा. भाऊ, मी जाऊन आलो वडाळ्याला त्या दत्ताराम कोळी नावाच्या माणसाच्या पत्त्यावर. काय झालं? तो दत्ताराम कोळी नावाचा इसम गेलाय. गेला म्हणजे? गेला म्हणजे वारलाय. त्याचा एक भाऊ असतो मदनराव कोळी का मदन भाऊ कोळी नावाचा, तो असतो अमेरिकेत. त्या जागेचे सगळे पेपर्स त्याच्याकडे असतील असं कळलंय. आता अमेरिकेत कसं काय जाणार, कसं ते पेपर मिळवणार मला काही कळत नाही. ते मी बघतो. मी बघतो. हा बोल. अगं तू आज तरी येणार आहेस का बाहेरच्या बाहेर जाणार आहेस निघून तशीच? आज मी नक्की येणार आहे, नाहीतरी कधी ना कधी हे सगळं फेस करावंच लागणार आहे ना. हा ये. येते. बाय. माझा संशय खरा ठरला का? मी खरंच अनिकेतला हो म्हणणार की काय? घर खर्चाचं टेन्शन नाही वाटत हो तिचं, काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम वाटतोय. कसला? तोच तो कळत नाही ना, काय समजना झालंय. पंटर. अरे शिवान. हाय हाय. अब ये क्यों आई यहाँ पे? तू आई म्हणजे काय? ती आता आपल्या टीम मध्ये असणार आहे. आता हे कोणी ठरवला? भाऊंनी ठरवलं. ती भाऊंना भेटली होती. हे सगळं भाऊच ठरवणार? अरे कोच असल्या म्हणून काय झालं? आम्ही कुणीच नाहीये का? अरे आम्हाला काही चॉईस आहे की नाही? हे यार बास, तिला खेळू नको म्हणणारे तुम्ही कोण आहात? एक मिनिट. हम सब है ना, इसलिए इंद्रधनु है. भाऊंच्या आधी या शिवानीच्या आधी पण इंद्रधनु होताच ना, आम्हाला विचारायला नको? विचारतो ना. विचारतो तुम्हाला सगळ्यांना विचारतो. मी भाऊ जगदाळे शिवानी देशमुखला टीम मध्ये घेऊ का? तर द्या तुम्ही परवानगी. माझ्या मते शिवानी इतकी प्रामाणिक आणि जेन्युइन प्लेअर तुमच्यात कुणीच नाही. आणि हा, माझ्या आधीही इंद्रधनु तुमची टीम होती, शिवानीच्या आधीही इंद्रधनु होती. ठीक आहे, मग जसं तुम्ही आधी खेळत होता तसं खेळा. शिवानी असेल टीम मध्ये तर मी आहे कोच, अदरवाईज तुम्ही आणि तुमची इंद्रधनु दोघांची मॅच लावा आणि खेळा. भाऊ जाऊ द्या ना, त्यांच्यावर जबरदस्ती नका करू. बोला.